सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। या वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमत दासबोध दशक 20वा समास 6वा आत्मगुण निरूपण। श्रीराम मनुष्य 4 लक्ष पशु 20 लक्ष किंवा 11 लक्ष बोलिले शास्त्री। 10 लक्ष ते खेचर 9 लक्ष ते जळचर 30 लक्ष ते स्थावर बोलिले शास्त्री। ऐसी 84 लक्ष योनी जितुका तितुका जाणता प्राणी। अनंत देहांची मांडणी मर्यादा कैची। अनंत प्राणी होत जाती त्यांचे अधिष्ठान जगती। जगती वेगळी स्थिती त्यास कैची। पुढे पाहता पंचभूते पावली स्पष्ट शेते। कोणी विद्यमान कोणी ते उगीच सती। अंतरात्म्याची ओळखन तेची जेणे चपळपण। जाणीवेचे ते अधिष्ठान सावध है का। सुख दुःख जाणता जीव तैसाची जाणावा सदाशिव। अंतकरण पंचक पूर्व अंश आत्मयाचा। पुंडलिक वरधे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या सर्वांच्या हृदयमंचकावर आसनास असणाऱ्या आपल्या गुरुमाऊलींच्या चरणी वंदन करून या ठिकाणी संतसंघासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व गुरुबंधू गुरुभगिनींना श्री गुरुदेव। आज आपण दशक 20वा आणि समास 6वा यामधील आत्मागुण निरूपण याविषयी ऐकणार आहोत। पण त्या अगोदर गेल्या रविवारी आपण काय ऐकलं बरं, तर आसार सोडायचं आणि सार घ्यायचं। म्हणजे ही पाप पुण्याची जी लढाई आहे ही लढाई आपण काय करायची आहे, खऱ्या अर्थानं जिंकायची आहे। पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, प्रत्येक रविवारी संतसंघाला आलं पाहिजे। आणि आजचा जो विषय आहे तो आत्मागुण निरूपण। आता ह्या आत्मागुण निरूपणामध्ये रामदास स्वामी काय सांगतायत की हा जो विश्वाचा पसार आहे, हा विश्व इतकं मोठं आहे की हा विश्व म्हणजे जग याचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे झालेला आहे। समजा एखादा अथांग समुद्र असतो, त्याची सीमा आपल्याला नसतेच। कुठूनही आपण समुद्र बघितला तर जिकडं तिकडं आपल्याला पाणीच पाणी दिसत असतं। तसंच हा जगासुद्धा विस्तार झालेला आहे। परंतु ह्या जगामध्ये दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक दिसतात असं नाही। म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला डोळ्याला दिसतात असं नाही। तर काही गोष्टी आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत, पण काही गोष्टी आपल्याला डोळ्याला दिसतात। आता डोळ्याला दिसतात म्हणजे तरी काय, तर काही गोष्टीची आपल्याला जाणीव होते। जाणीव म्हणजेच सजीव।
आता जीवाच्या ठिकाणी प्रगट होणारी ही जी जाणीव आहे ही किती अनेक प्रकारांनी व्यक्त होत असते. विचार, धैर्य, द्रष्ट्या, ज्ञानगण, सत्ता, चैतन्य, श्रवण, मनन, विवरण, बद्ध, सिद्ध, 9 भक्ती, 4 मुक्ती, 4 अवस्था, 8 देह, अनेक त्रिपुटी, असे हे जाणीवेचे अनेक प्रकार आहेत. आणि मूळ पुरुष अंतरात्मा हा मात्र काय करतो, या जगामध्ये विश्वामध्ये अनेक प्रकारांनी वावरत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, आदिशक्ती म्हणतो, कुणी शिवशक्ती म्हणतो. तर जे ज्ञान आहे, अज्ञान आहे, विपरीत आहे, विपरीत ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान आणि ध्यान, अनुसंधान, आत्मनिवेदन, हे सगळ्या अनुभूतीच्या गोष्टी आहेत. म्हणजेच हे अंतरात्म्याची गुण आहेत. 33 कोटी देव, 88,000 ऋषी आणि 3.5 कोटी जी भूतावळ आहे, अनेक भूत पिशाचे आहेत, 56 कोटी चामुंड आहेत, 9 कोटी कात्यायन आहेत, तसेच चंद्र, सूर्य, अनेक नक्षत्र आहेत, ग्रहमंडळे आहेत, मेघ आहे, शेष आहे, कूर्म आहे, असे जे अनेक प्रकारचे जीव आहेत, जे सजीव आहेत, त्याची आपल्याला जाणीव होत असते. म्हणजेच हे सगळे आत्म्याचेच गुण आहेत. आता हा आत्म्याची गुण आपण बघत असताना सुद्धा अंतरात्मा हा कसा असतो, अंतरात्म्याची ज्यावेळेला आपल्याला जाणीव होते. आता अंतरात्म्याची जाणीव होते म्हणजेच तर काय होतं, तर समजा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत असते, त्याला आपण काय करतो, त्याच्याकडची तो काय बोलतो हे जाणीवपूर्वक आपण ऐकत असतो. म्हणजेच एखाद्या व्यक्ती बोलत असताना आपण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जाणून घेत असतो. आता इतकेच आहेत का आत्म्याचे गुण, तर अजूनही आत्म्याचे गुण आहेत. परंतु देव, दानव, मानव, अनेक प्रकारचे जीव जे आहेत, हे अनेक प्रकारचे जीव म्हणजे तरी कोण आहेत बरं, तर अनेक प्रकारचे जीव म्हणजे माऊली आपल्याला बऱ्याच वेळा सांगतात की 84 लक्ष योनी. आता हे 84 लक्ष योनी तर कोणत्या आहेत, तर 30 लाख प्रकारची झाडं आहेत. वड, पिंपळ, आंबा, फणस, आपल्याला थोडीच नावं माहीत आहेत. जनावरं म्हटलं तर आपल्याला काय माहीत असतं की गाई, बैल एवढंच माहीत असतं. पण जनावर आहेत ती 20 लाख प्रकारचे आहेत. आपल्याला साधं कृमी कीटक बघतो आपण, छोटे छोटे बघतो, मधमाशी, डास वगैरे. तर हे जे कृमी कीटक आहेत हे 11 लाख प्रकारचे आहेत. आणि त्याचबरोबर आकाशात विहार करणारे पक्षी याचे प्रकार आहेत 10 लाख. आता राहिले फक्त पाण्यात राहणारे, तर पाण्यात राहणारे सुद्धा जे जीव आहेत हे सुद्धा 9 लाख प्रकारचे आहेत. आणि राहिलो ते शेवटी आपण माणसं. आता ही माणसं किती प्रकारची असतील हो, आपण म्हणतो असतील 1000 असतील, 2000 असतील, लाख असतील, 2 लाख असतील. तर नाही, माणसांचे सुद्धा जे स्वरूप आहेत, जे माणसांचे प्रकार आहेत हे सुद्धा 4 लाख प्रकारची माणसं आहेत. जगामध्ये अगदी हुबेहूब दिसणारी माणसं फक्त 8 असतात. परंतु माणसाचे जे प्रकार आहेत हे 4 लाख प्रकारची माणसं आहेत. आता ही 4 लाख प्रकारची जी माणसं आहेत म्हणजेच नरदेहरूपी आहेत. आता ह्या नरदेहरूपी आत्मागुण आपल्याला कधी मिळतो, ज्यावेळेला आपलं पाप आणि पुण्य सारख्या प्रमाणात असतं. त्यावेळेला आपल्या माऊलीने मागच्या रविवारी सांगितलं होतं की नाना सुकृताचे फळं तोची नरदेह केवळ. अनेक साधू संत हे सांगतात की नाना सुकृताचे फळं तोची नरदेह केवळ. परंतु हे 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो आपल्याला नरदेह मिळतो, तो नरदेह मिळण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक जन्मात जे जे आपल्याला प्राणी जन्माला परमेश्वर घालत असतो, त्या प्राण्यांच्या जन्मात आपण जे पुण्य करतो त्या पुण्याचा साठा हळूहळू वाढत गेल्यानंतर ज्याला समप्रमाणात होतं त्याला परमेश्वर काय करतो, आपल्याला नरदेह रूप देत असतो. हा नरदेह रूपी आत्मा ज्यावेळेला आपल्याला परमेश्वर देतो, पण त्याचं एक उदाहरणच द्यायचं झालं, प्राण्यात आपण कसं काय पुण्य करणार, तर आपले जे शिवलीला अमृत पोथी आहे, ह्या शिवलीला अमृत पोथीमध्ये 11व्या अध्यायात सांगितलं की महानंदा नावाची एक भक्त असते आणि ती परम भक्त आहे. तिनं काय केलेलं असतं, प्रीतीनं कुक्कुट आणि मरकट हे 2 प्राणी पाळलेले असतात. बघा, ते प्राणी कुणी पाळले आहेत, माणसाने पाळले आहेत. म्हणजे महानंदासुद्धा एक माणूसच होती, नरदेहच होती. आणि ह्या नरदेहरूपी माणसाने काय केलं होतं, ह्या 2 प्राण्यांना पाळलेलं होतं. ती काय करायची, ज्या ज्या वेळेला शिवभक्ती करायची त्या त्या वेळेला त्यांनासुद्धा ती भस्म लावायची, कीर्तन करताना त्यांना शिकवायची, नृत्य गायन करताना शिकवायची. त्यामुळं कसं झालं, ह्या दोन्ही प्राण्यांच्या हातून शिवभक्ती झाली आणि त्यामुळं काय झालं, पुढचा जन्म त्यांना राजकुळात मिळाला. अहो राहू दे, त्याच्यापेक्षा लांबचं आपण आपलंच बघूया. आपल्या संस्थांची गजराणी नारायणी, कितीतरी ह्या जगामध्ये हत्ती असतील, कितीतरी गजराणी असतील, परंतु या नारायणीला, गजराणीला आपल्या संस्थांचं म्हणजे जगद्गुरूंच्या सानिध्यात सहवास मिळाला. कशामुळं, तिच्या पूर्वसुकृतामुळं मिळाला. म्हणजेच काय, तर
तिला रोज माऊलींचा सहवास मिळतो, माऊलींना श्रीगुरुदेव करण्याचा मान मिळतो. त्याच्याबरोबर एवढंच नाही म्हटलं तरीसुद्धा माऊलींच्या म्हणजे साक्षात परमेश्वराच्या अंगाखांद्यावरून येणारी वाऱ्याची झुळूक आपल्या सर्वांच्यापेक्षा नक्कीच तिला जास्त मिळते. म्हणजे नारायणीच्या या जन्मात नक्कीच पुण्यसंचय आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं वाढत जातं आहे. पुढचा जन्म तिला नक्कीच मिळणार. तो परमेश्वर साक्षात आहे, तो परमेश्वर ते बघून घेणार आहे. सांगण्याचा उद्देश काय की मुके प्राणी असतानासुद्धा पूर्व सुकृतामुळं त्यांना काय मिळालं, जगद्गुरूंचा सहवास मिळाला, त्यांच्या हातून भक्ती झाली, त्यांच्या नशिबात पुण्यसंचय झाला आणि त्यामुळं अशा पद्धतीनं हा पुण्यसंचय हळूहळू वाढत जातो. त्यावेळेला 84 लक्ष योनी फिराल्यानंतर आपल्याला नरदेह मिळतो. आता हा जो नरदेह मिळाला आहे म्हणजेच आपल्याला काय करतात हो, तर परमेश्वर काय करतो, आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं सुधारण्याची संधी देत असतो. मागच्या रविवारी माऊलीने सांगितलं की आपल्याला सुधारण्याची संधी देत असतो परमेश्वर. का तर मागच्या जन्मात आपल्याकडून परमेश्वराला काय झालं, आपलं जे कर्म आहे ते एक चांगल्या प्रकारचं झालं, परमेश्वराला अपेक्षित असं झालं, सुखकारक असं झालं. त्यामुळे परमेश्वरानं काय केलं, आपल्याला एक संधी दिली आहे. आपण आपल्याला नुसती संधी दिलेली नाही आहे, त्याच्याबरोबर अमूल्य असा एक ठेवा दिला आहे. कोणता बरं, तर पूर्वजन्मीची पुण्याई भेटली मोक्षदाती आई, म्हणजेच आपल्या माऊलींचा म्हणजे जगद्गुरूंचा आपल्याला सहवास दिला आहे. आणि हा जो सहवास दिला आहे याच्यासाठीच त्या परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आपण 1 मिनिट माऊलींचा गजर करूया. करूया गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा. गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा. करूया गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा. करूया गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा. सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर, सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर. सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर. सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर. करूया गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा. करूया गजर गजर गुरुनामाचा. करूया गजर गजर गुरुनामाचा. करूया गजर गजर गुरुनामाचा. आता असा जो परमेश्वरानं आपल्याला हा नरदेह रूपी आत्मागुण दिलेला आहे आणि हा आत्मागुण देताना नरदेह देताना सुद्धा काय केलं आहे, त्याने आपल्याला नुसतं उत्तम असं निरोगी असं शरीर दिलेलं नाही, त्याचबरोबर त्यानं आपलं प्रेम दिलं आहे, मन दिलं आहे, बुद्धी दिली आहे, कौशल्य दिलं आहे. आता मनच दिलं आहे बघा, प्रत्येकाला परमेश्वरानं मन दिलेलं आहे. प्रत्येकाला परमेश्वरानं मन दिलं आहे म्हणजे काय केलं आहे, तर ह्या मनामुळे आपण काय करतो, कल्पनाशक्तीचा विकास करत आलेलो आहोत. आता मन दिलं हे तर नक्की ना, प्रत्येकाला मन आहे, सगळ्यालाच मन आहे. कसं, समजा एखादी गोष्ट आपल्याला कुणीतरी बोलली, प्रत्येक वेळेला ज्यावेळेला आपण बाहेर जातो त्याला कुणीतरी काहीतरी म्हणत असतं बोलत असतं, त्याला आपण काय करतो, कुणाजवळ तरी मन मोकळं करतो. आणि हे मन मोकळं करत असताना आपण दुसऱ्याला काय सांगतो, मन तरी मोकळं कुणाजवळ करतो की ज्याच्याजवळ मन आहे, जो आपल्या मनापासून त्याच्या मनातलं आपल्या मनातलं तो मनापासून ऐकत असतो, म्हणजे ऐकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मन आहे. अशा व्यक्तीजवळ आपण मन मोकळं करतो. त्यावेळेला काय करतो, आपण सांगतो त्याला की अमक्या तमक्याने म्हटलं ते काय केलं, माझ्या मनाला लागलं. असं कधी आपण म्हटलं का की अमक्या तमक्याने मला बोलली आणि ते माझ्या डोक्याला लागलं. डोक्याला कधीच लागत नाही. असं कधीच म्हणत नाही की अमक्या तमकीनं बोललं आणि त्या माझ्या गुडघ्याला लागलं. आपण काय म्हणतो, माझ्या मनाला लागलं.
म्हणजेच आपल्याला मन आहे हे नक्की आहे. मन आहे हे नक्की. त्याचं एक तुम्हाला आणखीन एक छानसं उदाहरण देते. मला वाटतं साधारण 1998 असेल आणि 25 नोव्हेंबर होता. 25 नोव्हेंबर माझ्या चांगलं लक्षात आहे, कारण त्या दिवशी निकमताईंचा वाढदिवस होता. आणि त्या दिवशी आम्ही शिबिरासाठी इथं आलेलो होतो. पहिल्या दिवशी लक्ष्मीनारायणच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली. अतिशय आनंदात दिवस गेला. जणू काही स्वर्गात आम्ही आलो आहे असंच आम्हाला वाटत होतं. मुलं छोटी छोटी होती, तिकडं लक्ष दिलेलं नव्हतं. का तर इकडं आलं की मागचं सगळं विसरायचं असतं, विसरायलाच होतं. आणि त्यामुळे झालं तसंच. पण दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला. माऊलींचं प्रवचन होतं. माऊलींचं अमृत जे वाणी आम्हाला ऐकायला मिळणार होती ती शेवटी होती. आणि त्यामुळे सगळेच आनंदाच्या भरात होतं की माऊली आता आम्हाला काहीतरी चांगलं सांगणार आहेत. आई नेहमी चांगलं सांगते ना. त्यामुळं आम्ही आता सासरी जाणार आहोत. या संसारात जाणार म्हणजे आम्ही मुलं असो किंवा मुली असो सगळेच आम्ही सासरी जाणार होतो. दुपारपासूनच सगळ्यांना वाईट वाटत होतं. कशाला वाईट वाटत होतं? मनाला वाईट वाटत होतं. आणि माऊलींचं आशीर्वादपर जे प्रवचन होतं ते प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर माऊलींचा अभंग मला आठवतो. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या. बघा माऊली काय म्हणतात, या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या. अक्षरशः आमची मनं भरून आली. मनं भरून आल्यानंतर त्याला वाट कुणी करून दिली? डोळ्याने वाट करून दिली. प्रत्येकाचे डोळेही पाण्याला गेले. अतिशय वाईट वाटलं. परंतु संसार आहे ना, माऊली सांगतायत ना की संसार अगोदर नेटनेटका करा. केलंच पाहिजे. आजची बच्ची कच्ची जी असतात त्यांना पण मोठं केलं पाहिजे. आणि त्यामुळं संसाराकडे जायचंच होतं. पण जे मनाला घेतलं होतं ते डोळ्यातून दाखवून दिलं. कुणालाही सांगावं लागत नव्हतं की तू रड किंवा तुझ्या डोळ्यातून पाणी का आलं नाही. अक्षरशः सगळेजण डोळे पुसतच कुंजवन आश्रम आम्ही हळूहळू जड पावलांनी खाली केला आणि पुन्हा संसारात गुंग झालो होतो. पण माऊलींना या अभंगातून काय सांगायचं होतं? आम्ही त्याला अज्ञानी होतो. आम्ही एवढं पुस्तकं वगैरे वाचलेली नव्हती. या संसारात आयुष्यात 30 वर्षाच्या संसारामध्ये कधीही कुठल्याही देवाचं पुस्तक वाचलं नाही. पण पूर्व सुकृतानं मला माऊली मिळाल्या. माऊलींच्या पोथीशिवाय आणि शिवलेल्या अमृतशिवाय कधी कुठं वाचायला गेलेही नाही, वेळही मिळाला नाही, वाचलंही नाही. पण ज्यावेळेला वाचायला मिळालं त्यावेळेला हे अज्ञान थोडं थोडं निघून गेलं. आणि माऊलींचा तो अभंग मात्र त्यावेळेचा ते मला ज्ञान कधी झालं? 5-6 वर्षानंतर. बघा माऊलीने सांगितलं की मुंगीच्या चालीनं पुढं जा. पण आम्ही मुंगीपेक्षा माऊली आमची गती कमी आहे, ती आता तुम्हीच वाढवायला पाहिजे. तर ह्या मुंगीच्या चालीने आम्ही गेलो आणि त्याचं आम्हाला ज्ञान कधी झालं? 5-6 वर्षानंतर. माऊलीने हा अभंग का म्हटला असेल? तर ह्याचा मागचा माऊलींचा हेतू काय असेल? तर या चिमण्यानं परत फिरा रे घराकडे आपुल्या. म्हणजे तुम्ही आता संसाराकडे जाताय, संसार नीटनेटका करा, परंतु पुन्हा 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 काय करा? संत संघाला या, वारीसाठी या, संतांच्या सहवासात या. असा तो अर्थ नंतर आम्हाला कळाला. आणि परमेश्वराने जी बुद्धी दिली आहे ती बुद्धी काय केली आपल्याला? ह्या चराचरात भगवंत आहे हे फक्त कोण शोधू शकतं? आपणच शोधू शकतो. चराचरातला भगवंत आपण शोधला पाहिजे. याच्यासाठी या दासबोध ग्रंथातून रामदास स्वामी काय सांगतात की देह परमार्थ लाविला तरी तयाचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले नाना आगाध मृत्यूपंथे. म्हणजे परमेश्वराला आपल्याकडून काय अपेक्षा आहे की तू मानव प्राणी आहे, तू नरदेह आहेस, तुला काय येत नाही असं होताच कामा नाही. म्हणजे तुला सगळं आलंच पाहिजे. सगळं म्हणजे काय? तर संसारी नीटनेटका कर आणि त्याच्याबरोबर परमार्थही कर. तर हे आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीच आपण एक दृष्टांत बघूया. जो सम्राट राजा होता, तो सम्राट राजाने काय केलं होतं? कलिंग देशावर राज्य केलेलं होतं. आणि कलिंग देशावर राज्य केल्यानंतर त्यानं काय केलं होतं? सेनेला बऱ्याचशा सेना कापून काढलेल्या होत्या. परंतु आल्यानंतर सुद्धा तो इतका रागीत होता, तो दुसऱ्या दिवशी पुन्हा रणांगणावर गेला आणि तो बघतोय तर सगळे मुर्दे होते. त्याला वाटलं आणखी कोणी जिवंत आहे का? तो स्वभाव होता त्याचा. आणि ते बघितल्यानंतर झालं कसं? बघितल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं, अरे बापरे म्हणाले, याचं तरी जिवंत कुणीच नाही, सगळेच मेलेत. परंतु मी मिळवलं काय म्हणाले? ह्या मुडद्यांच्यावर राज्य, ह्या मुडद्यांच्यावर मी राज्य केलं हे त्याला कधी कळालं? दुसऱ्या दिवशी. पण पूर्व सुकृत असल्यामुळं त्याला ते कळून चुकलं. त्यावेळेला त्याने काय केलं? आपली जी तलवार आहे ती तलवार म्यान केली. म्हणजे त्यांनी मनाशी ठरवलं की आता इथून पुढं तलवार कधीच काढायची नाही, म्हणजे कधीही युद्ध करायचं नाही. आणि तो शांततेचा पुजारी बनतो आणि तो काय करतो? बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. आणि बौद्ध धर्माचा तात्पर्य काय? या समासामधलं तात्पर्य काय आहे? तर जाणून घ्या की ज्याच्या मनाला खंत वाटेल, ज्याच्या मनाला खंत वाटते की आपलं काहीतरी चुकतंय,
मनुष्य जन्म घेतला आपण आणि या मनुष्य जन्माला येऊन काय नाही करायचं ठेवलंय, जे खरंच करायला पाहिजे ते खरंच मी करतोय का? म्हणून बघा काय म्हटलंय बघा याच्यामध्ये, मना अखंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण. हे समासामध्ये सांगितलेलं आहे की ठीक आहे सगळं झालं, पण काहीतरी मनाला जर पश्चाताप झाला की एवढे समास ऐकून सुद्धा मुक्ती मिळवू शकलो नाही, आपण आपल्यात प्रगती होऊ शकली नाही, अशी जरी खंत वाटली तरी सुद्धा आपण मोक्षाकडे जाऊ. मना अखंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण. पश्चातापानं दग्ध झाल्यानंतर आपल्या या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे की शुद्ध करण्यासाठी अग्निदिव्य ही त्याची परीक्षा असते. कुठली गोष्ट शुद्ध करण्यासाठी अग्नीत टाकतात आणि अग्नीमध्ये ते जळल्यानंतर जी बाहेर येते ती त्याची झळाळीच वेगळी असते. तसं हे अंतःकरण जे आहे हे पश्चातापानं जर दग्ध झालं असेल, मना अखंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण. अंतःकरण शुद्ध त्याच वेळी होईल की पापभिरू बुद्धी आपली निर्माण होईल की नाही माझं खरंच चुकलं आहे, मी जे करायला पाहिजे होतं ते नाही करू शकलो. मग वेगळी कारणं सांगितली, ठीक आहे, पण आता काही नाही, परमेश्वराला सद्गुरूला शरण जायचं म्हणजे जायचं. क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण. मग परमेश्वर त्याला शरण आला तर त्याला नक्की त्याचा उद्धार करतो. गजेंद्राचा नाही का उद्धार केला? हे कशाला? घंटासूर, हा घंटासूर दैत्य इतका देवांना त्रास द्यायचा, त्याचा उद्धार केलाच ना देवानं. म्हणून तर आपण मंदिरात आलं की घंटा वाजवतो. तो घंटासुराचा नेहमी उद्धार झाला पाहिजे म्हणून देवानं आपल्या दरवाजावर बांधून घेतली की इथे पहिला तिचा गजर करा, ती वाजवा आणि मग माझ्याकडे या तर मी तुम्हाला दर्शन देईन. आणि मात्र जाताना वाजवू नका, नाही तर तुमच्या पाठीशी लागेल. म्हणून मंदिरात आल्यानंतर आपण घंटा वाजवतो, जाताना घंटा वाजवून जायचं नसतं. तेव्हा जो जो त्या देवाला शरण येणार आहे त्याचा उद्धार होणार आहे. म्हणून या समासामध्ये सांगितलं काही गोष्टी जाणून घ्या. सगळ्याच गोष्टी दाखवता येणार नाही आहेत, दिसत नाही म्हणून त्याच्यावरून अनुमान काढू नका, हे नाहीच आहे म्हणून. जसं आपल्याला भूक दाखवता येणार नाही पण भूक आहे, किती भूक आहे त्याचं अनुमान काढा, नाही तर उपाशी राहावं लागेल. तुम्हाला भूक किती आहे त्याचं अनुमान काढावं लागतं आणि मग सांगावं लागतं मी 2 भाकऱ्या खाईन आणि 1 मूठ भात. अनुमान नसल्यावर किती जेवणार? 1 बास. आणि अनुमान चुकलं की एकावरच थांबावं लागतं, दुसरी मिळत नाही आणि मग उपाशी राहावं लागतं. म्हणून अनुमान, भूक आहे ना तर हो, किती आहे काढा, किलोमध्ये टाका, बघा किती किलो आहे, नाही सांगता येत. अनुमान काढायचं असतं ते अनुमान काढायला माणसाने शिकलं पाहिजे, कारण त्याला विवेक नावाची शक्ती परमेश्वराने दिले. त्या विवेकाच्या जोरावर सगळ्याच गोष्टी तोलू मापून घे. सगळ्या गोष्टी दाखवता येणार नाहीत बाबा. 84 लक्ष योनी आहेत, सगळ्या तुझ्यासमोर नाही आणता येणार. पुन्हा ही सृष्टी 2 भागामध्ये विभागली गेलेली आहे, सजीवामध्ये निर्जीवामध्ये. निर्जीवामध्ये सुद्धा आहे ना तोच. म्हणून तर सांगितलं ना, तुझा सगुण म्हणो की निर्गुण ए, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. सगुण आणि निर्गुण ही त्याचीच रूपं आहेत. तोच संपूर्ण चराचरामध्ये आहे, तोच आपल्याला बुद्धी देतो, तोच आपल्याकडून करून घेतो. फक्त मनुष्य योनीमध्ये स्पेशल काय तर जे करायचं त्याची इथं तुम्हाला निवड करण्याची संधी ठेवलेली आहे. बाकीच्यांना कुणालाच संधी नाही आहे. तुम्ही निवडू शकता, वाईट बरं निवडू शकता, सार असार शोधू शकता. याच्यासाठी विवेक नावाची जी शक्ती दिली तिचा वापर करा आणि सार असार निवडा. खरंच मनुष्य जन्म कशासाठी आहे? मी बायको मुलं संसार प्रपंच करतोय, पण माझं काहीतरी अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे ना, मला माझ्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे ना. अशा प्रकारे जाणण्यासाठी विवेक दिला आहे आणि त्या विवेकानं जाणून घ्या
की मी बरोबर चाललोय की चुकीच्या मार्गाने चाललोय. तुमचा आरसा तुम्हीच. याच अभंगामध्ये सांगितलं ना, जो जसं कर्म करेल त्या प्रकारे त्याला फळ मिळणार आहे. अभंगामध्ये काय म्हटलंय बघा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म त्याप्रमाणे फळ मिळणार. फळ ईश्वरच देणार. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. यमान, अपमान, अहंकार, मोठेपणा याच्यासाठी कधी कधी आपण आपला विवेक घाण ठेवतो आणि या क्षणिक सुखासाठी नको त्या गोष्टी करतो. ज्या करायला नको आहेत त्या गोष्टी करतो. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्यात नष्ट. म्हणजे काही लोक असे सुद्धा आहेत आणि काही लोक असे सुद्धा आहेत. 4 लाख प्रकारचे लोक आहेत म्हणून ताईंनी सांगितलं ना, त्या प्रवृत्ती आहेत. म्हणून त्या प्रवृत्तीमधून आपली सुटका करून घेतली पाहिजे. जाणून घेतलं पाहिजे की मी जास्तीत जास्त माझ्यामध्ये शुद्धता कशी आणेन, पवित्रता कशी आणेन, माझं अंतःकरण शुद्ध कसं करेन. आणि हे अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय देव कधीच दिसणार नाही. आपल्याला कधी गंज येतो अहंकाराचा हे कळत नाही. आपल्याला वाटतं मला कुठे आलं आहे. वेड्यासारखी परिस्थिती आहे. वेड्या माणसाला आपण जर विचारलं तर तो म्हणतो मी वेडा कुठं आहे. वेडा माणूस म्हणत असतो मी वेडा कुठं आहे, मला तुम्ही वेडा का म्हणता. पण तो प्रत्यक्षात वेडा असतो. त्याला वाटत नाही की मी वेडा आहे म्हणून. तसं आपलं प्रत्येकाचं आहे, तुमचं माझं सगळ्यांचंच आहे की आपण या अहंकारामुळे, अहंकार अज्ञानातून जन्म घेतो म्हणून अज्ञान दूर ठेवलं पाहिजे. आणि गुरु हा परमात्मा आहे असं समजून त्याने जे सांगितलं त्या मार्गानं जर आपण गेलो तर मला वाटतं आपला उद्धार होणं सहज शक्य आहे. म्हणून या समासातून काय शिकायचं आहे तर जाणता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी दाखवता येणार नाहीत, सगळ्या गोष्टींचं ह्या अर्ध्या तासामध्ये विवेचन करता येणार नाही. आपण जाणून घेतलं पाहिजे की आपला जन्म कशासाठी आहे आणि आपण चाललोय तो ट्रॅक बरोबर आहे का. काही लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं की आपल्याला बरं वाटतं, काही जण वाईट म्हटलं की वाईट वाटतं. तर या सारासारातून तुम्ही तुमची बुद्धी, विवेक बुद्धी जागरूक ठेवून तुमच्या जन्माचं सोयीत करा असं समर्थ रामदास स्वामीजींना सांगायचं. ते आपण इथे आता विश्रांती घेऊया आणि पुढच्या आठवड्यामध्ये परत भेटूया. काय समर्थ रामदास स्वामी ह्या ग्रंथाचा समारोप करता करता आपल्याला काय गुरुकिल्ली देतात ती पाहूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.